नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदयमधील अंकगणिताची तयारी. प्रकरण 8 अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार. स्वाध्याय 8.3. प्रश्न पहिला. एक सामना अर्धा तास चालतो. या वेळेचा 1/10 वेळ टाईम आऊट घेतला जातो. तर टाईम आऊट किती मिनिटांचा असेल? 5 मिनिटे, 6 मिनिटे, 4 मिनिटे आणि 3 मिनिटे. अर्ध्या तासाचा 1/10. अर्ध्या तासाचे मिनिट होतात 30 गुणिला 1/10. 10 एक 10, 10 त्रिक 30 म्हणजे 3 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक डी 3 मिनिटे. प्रश्न दुसरा. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक. पर्याय दिले पहिल्यासारखाच असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकेल. याचा पर्याय आहे सी, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. प्रश्न तिसरा. एक तार 2.34 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी आहे 1.1116 मीटर, 1.116 मीटर, 2 मीटर आणि 3/4 मीटर. 2.3/4 म्हणजे 4 दुने 8, 9 10 11. 11/4 इतक्या लांबीची तार आहे आणि मोठा तुकडा x आणि छोटा तुकडा x वजा 5/8 बरोबर 11/4. आता x आणि x 2x झाले आणि हे वजा 5/8 आहे तर इकडे अधिक होतील. आता यांची बेरीज करताना इथे 8 करावं लागेल, म्हणजे याला पण 2ने गुणायचं, म्हणजे 22/8 अधिक 5/8. 22 आणि 5 27. आता इकडे 2x आहे, हा 2 इकडे आला तर इथे 16 होतील. 27/16. मग 27 भागीला 16. 16 एक 16 आणि खाली उरले 11 म्हणजे 1.11/16. पर्याय क्रमांक ए 1.11/16 मीटर मोठ्या तुकड्याची लांबी असेल. प्रश्न चौथा. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 305 मुले आणि 800 मुली आहेत. तर मुलांची संख्या किती? 800, 1000, 1200 आणि 2000. मुलांची एकूण संख्या x, विद्यार्थ्यांची एकूण संख्या x, मुलांची 305x आणि मुलींची 800. मग हा 5 काढण्यासाठी सगळीकडे 5ने गुणले. इथे 5x अधिक 3x नाही बरोबर 3x अधिक 8×5 40 म्हणजे 4000. 5x मधून हे 3x गेले तर 2x राहिले. 2x बरोबर 4000. म्हणून x बरोबर 2ने याला भागलं तर 2000. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2000 आहे आणि त्यातल्या मुली 800 आहेत. म्हणून मुलांची संख्या 1200.
पर्याय क्रमांक सी 1200 मुलांची संख्या आहे. प्रश्न 5वा. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? 80, 88, 40, 36. 500 अंडी आहेत, त्यापैकी 3/25 फुटली. म्हणजे 25 एक 25 आणि इथे 25 दुने 50 आणि 0. 20 त्रिक 60 अंडी फुटली. म्हणजे उरले किती? 500मधून 60 गेले तर 440. 440 पैकी 4/5 विकली. 5ने याला गुणलं तर 5/8 40, 5/8 80 गुणिला 4, 88 गुणिला 4, 4/8 32, हा 4 3, 32, 33 चौथी 35, 352 विकली. मग उरलेली 440मधून 352 गेले. 10, 13 आणि 3. 10मधून 2 गेले 8, 13तून 5 गेले 8. 88 अंडी उरली. पर्याय क्रमांक बी 88 अंडी उरली. प्रश्न 6वा. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागत असेल तर भांड्याची क्षमता किती आहे? 40 लिटर, 45 लिटर, 50 लिटर आणि 60 लिटर. भांड्याची क्षमता x लिटर आहे. 1/5x भरलेले आहे आणि 40 लिटर भरल्याने आणखी ते पूर्ण भरेल. आता 5 काढण्यासाठी सगळीकडे 5ने गुणू. इथे 5x, इथे x आणि इथे 5 चौक 20, 200. हा x इकडे आला तर हे 4x होतात आणि हे 200 आणि 4 इकडे भागीला येतील म्हणजे 200 भागीला 4 म्हणजे 50. 50 लिटर. भांड्याची क्षमता 50 लिटर आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न 7वा. विकास एक पुस्तक 2.1/2 तासात पूर्ण वाचतो. अविनाश विकासच्या वेळेच्या 4/5 पट मिनिटात ते पुस्तक पूर्ण वाचतो. तर अविनाशला पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ 1.1/2 तास, 1.4/5 तास, 2 तास आणि 2.1/2 तास. विकासला 2.1/2 तास वेळ लागतो. 2 तासाचे 120 मिनिट आणि अर्ध्या तासाचे 30 मिनिट म्हणजे एकूण झाले 150 मिनिट. आणि अविनाशला त्याच्या 4/5 पट. मग 5ने याला भागलं तर 5 त्रिक 15, 0, 30 चौक 120 मिनिटं. 120 मिनिटं म्हणजे 2 तास. पर्याय क्रमांक सी 2 तास पुस्तक वाचण्यासाठी लागतात. प्रश्न 8वा. एका पाण्याच्या टाकीमध्ये 500 लिटर पाणी मावते. एकूण पाण्याच्या 3/5 लिटर इतके पाणी टाकीमध्ये आहे. तर आणखी किती लिटर पाणी टाकल्याने टाकी पूर्ण भरेल? 100 लिटर, 200 लिटर,
300 लिटर आणि 400 लिटर. पाण्याच्या टाकीची क्षमता 500 लिटर आहे आणि 3/5 भरलेली आहे. 5 × 5 5 × 5 100. 100 त्रिक 300 लिटर त्यात पाणी आहे आणि 500मधून 300 काढले तर 200 लिटर पाणी आणखी लागेल. आणखी 200 लिटर पाण्याने ती टाकी पूर्ण भरेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.